पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी जर असे गरमागरम आणि कुरकुरीत पालक भजी असतील तर काय बोलावं. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे पालक भजी. हे पालक भजी बनवायला अगदी सोपे आहेत. कोणतेही जास्तीचे साहित्य न वापरता अगदी झटपट होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत बरं का. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असे हे पालक भजी. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जरा जरी आवडला तर नक्कीच लाईक करा आणि लंबोदर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी इथे मी 2 कप इतका बारीक चिरलेला पालक घेतला आहे. पालक आपल्याला घेतल्यानंतर स्वच्छ नीट करून धुवून पूर्णपणे यामधलं पाणी निथळून घ्यायचं. जर पाणी जास्त असेल तर आपलं जे पालक भजीचं मिश्रण आहे ते पातळ होण्याची शक्यता असते. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चवीपुरतं मीठ. मीठ यामध्ये अजिबात जास्त नाही घालायचं, कारण पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं. पालक हे चवीला थोडंसं खारट असतं, म्हणून अगदी चवीपुरतंच घाला. त्याचबरोबर अगदी पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि हे चांगलं असं अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचं आहे. तर असं केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण यामध्ये बेसन घालतो त्यामुळे त्याचा अंदाज लागतो. तर इथे बघा, हे जे पालक आहे मी छान असं चोळून घेतलं आहे मिठासोबत आणि हे पहिल्यापेक्षा अगदी निम्म झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला 1 कप इतकं बेसन घालायचं आहे. त्याचबरोबर पालक भजी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी इथे तुम्ही रवासुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर 1 पाव चमचा जिरे, पाव चमचा लाल तिखट, अगदी पाव चमचा इथे मी हळद घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चिमूटभर हिंग घालायचे. त्याचबरोबर इथे मी आलं, लसूण आणि मिरची याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. यामधला आपल्याला लागेल तसाच हा ठेचा घालायचा आहे, कारण मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा तिखट आहे, म्हणून मी लागेल तसंच घालणार आहे. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित असं पाणी न घालता चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही, कारण पालकमध्येच भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे. तर इथे बघा, हे जे पीठ आहे छान असं मी भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही याची आता कन्सिस्टन्सी बघू शकता, परफेक्ट आलेलं आहे. यामध्ये आपण अजिबात पाणी नाही घातलं. तर इथे आपलं हे पालक भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता हे थोडंसं बाजूला ठेवूया आणि इकडे मी तेल जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवले. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि यामधलंच आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून तेल इतकं या तयार करून घेतलेल्या पिठामध्ये घालायचं आहे. यामुळे काय होतं, आपले जे पालक भजी आहेत ते छान असे कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाही. ही एक ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तर आता लगेच आपण भजी तळण्यासाठी घेऊया. तर तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. एखादा छोटासा तुकडा टाकून बघायचा. हे बघा, अगदी पटकन वरती येतोय, याचाच अर्थ तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता हे बाजूला काढून घेऊ आणि अगदी एक एक करून यामध्ये आपल्याला भजी सोडायचे आहेत. भजी तेलामध्ये सोडताना गॅस नेहमी मध्यम ठेवायचा. जर तुम्ही मोठा गॅस केला तर भजी पटकन वरून तळले जातात आणि आतमधून ते कच्चे राहतात. तर हे बघा, अगदी बसतील तेवढे तेल थोडंसं खेळतं ठेवून आपल्याला यामध्ये हे भजी सोडायचे आहेत. तर अगदी हलकेसे बुडबुडे कमी झाले की आता आपण हे सतत हलवत अगदी एकसारखे आपल्याला तांबूस रंगावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे पालक भजी बनवायला अतिशय सोपे आहेत. अगदी कोणतंही जास्तीचं साहित्य नाही, पटकन होतात. तर तुम्ही देखील या पद्धतीने हे भजी नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच भजी जे आहेत ते छान असे तळले गेलेत. तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आत्ताच हे भजी वरून किती छान कुरकुरीत दिसत आहेत की नाही. तर यापेक्षा छोटे छोटे भजीसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर आता यामधलं संपूर्ण तेल निथळून काढायचं आणि यासारखेच आपण बाकीचे भजी देखील तळून घेणार आहोत.
तर हे सुद्धा आपल्याला अगदी मध्यम आचेवरतीच भजी तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे भजी तळून घेतलेले आहेत. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या. तर आता कोणतेही भजी असो त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी तळलेली मीठ लावलेली मिरची असेल ना, आहा कमाल लागते. तर इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतल्यात. मध्ये थोड्याशा चीर पाडून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर इथे बघा ही आपली मिरचीसुद्धा तळून झालेली आहे. ही आपण आता बाजूला काढून यावरती मीठ टाकून सर्व करूया. तर इथे आपले हे गरमागरम कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे पालक भजी तयार झालेले आहेत. बघू शकता काय भारी दिसतात की नाही हे भजी. अगदी वरूनच मस्त असे कुरकुरीत दिसत आहेत. तर तुम्हाला मी एक भजी दाखवते देखील बघा. तर अजिबात तेलकट झालेला नाही आणि वरून कुरकुरीत आहे. मस्त पावसामध्ये किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी असे भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसे झाले. तर हे भजी तुम्ही कोथिंबीरच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. अप्रतिम लागतात किंवा असे जरी खाल्ले ना, आहा कमाल लागतात. तर हे जे सॉस आहे ना, हे सुद्धा आपण घरी तयार केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघा आणि या पद्धतीने तुम्ही टोमॅटो सॉस देखील नक्की करून पहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.